आई वडिलांच्या मर्जीने केतनने लग्नाला होकार दिला. अरेंज मॅरेज ठरलं. सगळं अगदी नॉर्मल वाटत होतं. साखरपुडा झाला. पण त्यानंतर मुलगी सियाचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. ती नेहमीच त्याच्याशी भांडायची. कारण नसताना वाद घालायची. मुलगा अनेकदा घरी सांगायचा की तुम्ही या मुलीची नीट चौकशी केली का? ती तिच्या मर्जीने माझ्याशी लग्न करते आहे ना? पण घरच्यांचा एकच विश्वास, ओळखीतली मुलगी आहे, काळजी करू नको, चांगली मुलगी आहे. पण केतनला जी शंका येत होती ती अगदी खरी निघाली. त्या मुलीच्या आयुष्यात आधीपासूनच एक व्यक्ती होती, चेतन. गेल्या काही वर्षांपासून त्याच्याच प्रेमात ती होती आणि म्हणूनच सिया हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होती. पण या सगळ्यांपासून केतन पूर्णपणे अभिज्ञ होता. तो मात्र एक होणारी पत्नी म्हणूनच सियावर मनापासून प्रेम करत होता. तिच्या इच्छा पूर्ण करत होता. ती म्हणेल तसा तो वागत होता. तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न तो पाहत होता. पण दुसरीकडे सिया आणि चेतन यांनी मिळून घेतला एक असा भयानक निर्णय, ज्यामुळे फक्त एक व्यक्तीच नाही तर अनेक स्वप्नांनी या सर्वस्व उद्ध्वस्त झालं. 18 जून 2026 पुण्यात घडलेली ही एक सत्य घटना तुमचा प्रेमावरचा विश्वास आणि लग्नावरचा विश्वास हलवून टाकेल. पुण्याच्या गजबजलेल्या शहरात केतन अग्रवाल नावाचा एक श्रीमंत मुलगा राहत होता. एक साधा, शांत आणि कुटुंबावर प्रेम करणारा. घरचा व्यवसाय व्यवस्थित, आयुष्य आणि पुढे मोठं काहीतरी करण्याची स्वप्न त्याच्या डोळ्यात होती. त्याचं आयुष्य अगदी योग्य दिशेने चाललं होतं आणि आता त्यात एक नवीन अध्याय सुरू होणार होता. ते म्हणजे त्याचं लग्न. कुटुंबाने त्यासाठी एक मुलगी निवडली होती. पुण्यातीलच सिया गोयल. सुशिक्षित, सुंदर, आत्मविश्वासपूर्ण. पहिल्या भेटीतच सगळ्यांना आवडेल अशी दोन्हीही कुटुंबाची भेट झाली, बोलणी झाली आणि काही दिवसातच मोठा साखरपुडा पार पडला. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली होती. केतनच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याला वाटत होतं की त्याला आयुष्यभरासाठी योग्य साथीदार मिळाली आहे. पण आयुष्य नेहमी दिसतं तसं नसतं. सिया बाहेरून जितकी शांत आणि स्थिर दिसत होती, तितकीच आतून ती एका वेगळ्या संघर्षात अडकली होती. तिच्या आयुष्यात आधीपासूनच एक व्यक्ती होती, चेतन. हे गुपित नातं कुणालाच माहीत नव्हतं, ना तिच्या घरच्यांना ना केतनला. हे एक गुपित नातं होतं जे ती जपून ठेवत होती. दिवसागणिक तिचं आयुष्य दोन भागात विभागलं जात होतं. एक भाग होता कुटुंबाचा, जिथे ती एक आदर्श मुलगी आणि होणारी सून म्हणून वागत होती. आणि दुसरा भाग होता तिच्या मनाचा, जिथे चेतनसोबतचं नातं जिवंत होतं. फोन कॉल्स, मेसेजेस, चोरी चुपके भेटणे हे सगळं सुरूच होतं. दोन्हीही जग ती सांभाळत होती, पण आतून ती तुटत चालली होती. केतन मात्र पूर्णपणे अनभिज्ञ होता. तो सियावर विश्वास ठेवत होता, तिच्यासोबत भविष्याची स्वप्न पाहत होता. त्याच्यासाठी हे नातं खरं होतं, पण सियासाठी ते फक्त एक जबाबदारी बनत चाललं होतं. वेळ जसजसा पुढे जात होता तसा तसा ताण वाढत होता. लग्नाची तारीख जवळ येत होती. कुटुंबाचा उत्साह वाढत होता. पण सियाच्या मनात भीती वाढत होती. हे लग्न खरंच करायचं का, हा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. ती नाही म्हणू शकत असती, पण तिने तो निर्णय घेतला नाही. का? कदाचित कुटुंबाचा दबाव, कदाचित समाजाची भीती, किंवा कदाचित तिचं गुपित उघड होण्याची भीती. या सगळ्यात चेतन तिच्यासोबत होता. आपलं प्रेम आहे आणि तू लग्न माझ्यासोबत नाही, त्याच्यासोबत करते आहेस. दोघांमध्ये सतत याच गोष्टींवरून चर्चा होत होती. आता पुढे काय, हे लग्न कसं थांबवायचं? सुरुवातीला सगळं साधं वाटत होतं, लग्न मोडून टाकायचं. पण हळूहळू त्यांच्या विचारांचा मार्ग बदलत गेला. जे सोपं होतं ते त्यांनी कठीण केलं आणि जे योग्य होतं ते त्यांनी टाळलं. मनात हळूहळू एक धोकादायक विचार तयार होत होता. असा विचार जो एकदा डोक्यात आला की परत मागे वळणं कठीण होतं. परिस्थितीपासून पळण्याचा एक चुकीचा मार्ग, ज्याचा शेवट फक्त अंधारात होणार होता. केतन अजूनही आनंदात होता. त्याला काहीच संशय येत नव्हता. तो सियावर विश्वास ठेवत होता, पूर्णपणे आणि निस्वार्थपणे. पण त्याला माहीत नव्हतं की जिच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवतोय, तीच व्यक्ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ बनणार आहे. आणि हाच तो क्षण होता, जिथून एका भयानक कहाणीची सुरुवात झाली. सिया आणि चेतन आता फक्त भेटत नव्हते, ते प्लॅन करत होते. सुरुवातीला त्यांच्यात अनेक पर्यायांवर चर्चा झाली. लग्न मोडायचं, सत्य सांगायचं, घरच्यांना कळू द्यायचं. पण प्रत्येक पर्याय त्यांना धोकादायक वाटत होता. समाज, कुटुंब, प्रतिष्ठा या सगळ्यांच्या भीतीने त्यांनी सरळ आणि योग्य मार्ग टाळला.
हळूहळू त्यांच्या विचारांची एक वेगळंच वळण घेतलं. जर केतनला आयुष्यातून निघून गेला तर हा विचार पहिल्यांदाच त्यांच्या मनात आला तेव्हा तो कदाचित धक्का देणारा होता. पण नंतर तोच विचार वारंवार येऊ लागला आणि मग तो पर्याय बनला. हीच ती वेळ होती जिथे माणूस चुकीच्या रस्त्यावर पाऊल टाकतो. रिपोर्टर्सनुसार हा प्लॅन अचानक तयार झाला नव्हता. याआधीही केतनला इजा पोहोचवण्याचे प्रयत्न झाले होते, पण प्रत्येक वेळी काहीतरी चुकत होतो. तो वाचला, त्यामुळे ते अधिक सावध झाले आणि त्यांनी ठरवलं, एकच वेळ पण परफेक्ट. यासाठी त्यांना एक जागा हवी होती, जिथे अपघात वाटेल, जिथे कोणी साक्षीदार नसेल आणि जिथे एक ढकलन म्हणून थेट मृत्यू. आणि इथेच निवड झाली लोहगड किल्ल्याची. किल्ला उंच कडे, खोल दऱ्या आणि ट्रेकसाठी प्रसिद्ध जागा, जिथे दरवर्षी अनेक अपघात होतात. म्हणजे तिथे तर काही घडलं तर तो अपघात म्हणून मान्य होणंही सोपं होतं. प्लॅन तयार झाला. सियाने केतनला ट्रेकसाठी तयार केलं. कारण दिलं, लग्नाआधी थोडा वेळ एकत्र घालूयात, फोटोशूट करूयात, निसर्गात वेळ घालूयात. केतनसाठी हे सगळं खूप खास होतं. त्याला वाटलं लग्नाआधीचा सुंदर क्षण. त्यानं काहीही संशय न करता होकार दिला. त्या दिवसाची तयारी सुरू झाली. तारीख ठरली, वेळ ठरली आणि सगळं अगदी सामान्य वाटेल अशा पद्धतीने प्लॅन केला गेला. बाहेरून पाहिलं तर एक साधा ट्रिप, पण आतून ती एक आखलेली साजिश होती. दरम्यान सिया आणि चेतन त्यांचा संपर्क वाढत होता. कॉल्स, मेसेजेस, सतत चर्चा सुरू होती. प्रत्येक गोष्टी बारकाईने ठरवली जात होती. कुठे उभा राहायचं, कधी ढकलायचं, नंतर काय बोलायचं. ही फक्त एक कृती नव्हती, हा पूर्ण स्क्रिप्ट. आणि त्या स्क्रिप्टमध्ये केतनला काहीच माहिती नव्हतं. तो फक्त एक पात्र होता, ज्याचा शेवट आधीच लिहून ठेवला होता. दिवस जवळ येत होता. केतन उत्साहित होता. त्याने कदाचित त्या ट्रिपसाठी प्लॅन्स केले असतील. फोटो काढायचे, आपल्या आठवणी बनवायच्या. त्याला वाटलं होतं की तो त्याच्या आयुष्याच्या सर्वात सुंदर टप्प्याखाली चालत आहे. पण त्याला माहीत नव्हतं की तो ज्या ठिकाणी आज जाणार आहे, तिथून तो कधीच आता परत येणार नाही. सिया मात्र शांत होती. बाहेरून आतून काय चाललं होतं हे फक्त तिलाच माहीत होतं. कधी भीती, कधी अपराधीपणा, कधी ठामपणा, अशा सगळ्या भावना एकत्र मिसळल्या होत्या. चेतनही तयार होता. त्याच्यासाठी हा एक मार्ग होता. आता मागे वळणं शक्य नव्हतं. आणि अखेर तो दिवस आला. लोहगडचा रस्ता ढगांनी भरलेला. ते आकाश आणि त्या तिघांचा तो प्रवास, एक असा प्रवास जो बाहेरून ट्रेक वाटत होता, पण प्रत्यक्षात तो मृत्यूकडे जाणारा मार्ग होता. तिथून पुढे जे घडलं ते फक्त एक अपघात नव्हता, ती एक थंड डोक्याने केलेली योजना होती. आणि पुढचा प्रत्येक क्षण या कहाणीला कायम बदलून टाकणारा होता. तो दिवस ज्याने सगळं काही बदलून टाकलं. सकाळ शांत होती, आकाश शांत, हलके ढग होते. लोहगड किल्ल्याकडे जाणारा तो रस्ता नेहमी सारखाच दिसत होता. पण त्या दिवशी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या त्या तिघांच्याही मनात मात्र वेगवेगळे वादळ सुरू होतं. केतन उत्साहित होता. सिया शांत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं, ना भीती ना आनंद. पण तिच्या मनात विचारांची गर्दी होती. आज जे काही होणार होतं त्यानंतर काहीच पूर्वीसारखं राहणार नव्हतं. चेतन आधीच ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे जवळच होता. तिघही किल्ल्यावर पोहोचले. आसपास पर्यटक होते, पण काही ठिकाणी एकांतही होता, जिथे कुणाचंही लक्ष जात नाही. हळूहळू ते किल्ल्याच्या उंच भागाकडे गेले, जिथून खाली खोल दरी दिसत होती. वारा जोरात वाहत होता. ढग खाली उतरले होते. वातावरण सिनेमॅटिक होतं, पण त्या सिनेमॅटिक दृश्यामागे एक भयानक शेवट लपलेला होता. इथे उभं राहून फोटो छान येतील, सियाने सहजपणे त्याला सांगितलं. केतन हसायला लागला. त्याला काही संशय नव्हता. तो त्या कड्याच्या जवळ उभा राहिला. खाली खोल दरी, वर उंच आकाश आणि मधोमध एक निष्पाप माणूस, ज्याला माहीत नव्हतं की हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण आहे. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. वाऱ्याचा आवाज, दुरून येणाऱ्या लोकांचे हलके आवाज आणि त्या तिघांमध्ये असलेली ती शांतता. आणि मग एक अचानक हालचाल. त्या क्षणी नेमकं काय झालं हे फक्त त्या तिघांनाच माहीत आहे. पण पुढच्या क्षणात केतनचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. एक ओरड, एक क्षण आणि सगळं काही संपलं. काही सेकंदातच एक आयुष्य संपलं. खाली दरीत पडलेला केतन, वर उभे असलेले ते दोन लोक आणि त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला तो क्षण, जो आयुष्यभर त्यांना सोडणार नव्हता. पण इथे काही संपलं नाही. खरं नाटक आता सुरू झालं. सिया घाबरल्यासारखी वागू लागली. मदतीसाठी आवाज देणं, लोकांना बोलावणं,
सगळं अगदी अपघात वाटेल असं आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. कुणाला वाटलं या मुलाचा पाय घसरला असेल, कुणाला वाटलं फोटो काढताना तोल गेला असेल, कुणालाच कल्पना नव्हती की हे सगळं आधीच ठरलेलं होतं. थोड्याच वेळात मदत पोहोचली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एक निष्पाप मुलगा जो प्रेमावर विश्वास ठेवत होता, तो कायमचा या जगातून निघून गेला होता. आणि वर उभे असलेले लोक जे त्या सगळ्यांचे साक्षीदार होते, ते आता एक वेगळीच कथा सांगायला तयार झाले होते. हा अपघात होता. त्या दिवशी लोहगडावर फक्त एक माणूस पडला नव्हता. त्या दिवशी विश्वास पडला होता, प्रेम पडले होते आणि मानवतेचा एक भागही त्या दरीत कोसळला होता. पण सत्य कितीही संपलं, कितीही लपवलं तरी एक दिवस ते बाहेर येतच. आणि या कहाणीमध्येही ते बाहेर येणार होतं. लोहगडावर घडलेली घटना काही तासातच अपघात म्हणून पसरली. एक तरुण मुलगा कड्यावरून पडून मरण पावला. लोकांनी ते ऐकलं. 2 मिनिट त्यावर चर्चा केली आणि आपापल्या आयुष्यात परत गेले. पण प्रत्येक गोष्ट इतकी साधी नसते की त्यांच्या कुटुंबासाठी ही फक्त एक बातमी नव्हती. तो त्यांचा मुलगा होता. त्याचा मृतदेह जेव्हा घरी आला तेव्हा दुःखाबरोबरच एक प्रश्नही सगळ्यांच्या मनात आला की हा खरंच अपघात होता का? केतनला ओळखणाऱ्यांना माहीत होतं की एक्सपिरियन्स ट्रेकर होता. अशा ठिकाणी तो इतक्या सहजपणे कसा पडू शकतो? त्यात होणाऱ्या बायकोच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख दिसत नव्हतं. हा प्रश्न त्यांच्या मनातून जात नव्हता. आणि इथून सुरू झाला खरा तपास. सुरुवातीला पोलिसांनी हे अपघात म्हणून पोलिसांनी पाहिलं, पण कुटुंबाच्या आग्रहामुळे त्यांनी केस थोडी खोलीत पाहायला सुरुवात केली. आणि जसजसा तपास पुढे गेला तसतसं चित्र बदलायला लागलं. सर्वात आधी तपासण्यात आले मोबाईल फोन. केतन, सिया आणि चेतन यांच्या कॉल्स डिटेल काढण्यात आल्या. आणि इथेच पहिला धक्का बसला. सिया आणि चेतन यांच्यातील कॉलची संख्या खूपच जास्त होती. या 6 महिन्यात 2000हूनही जास्त फोन त्यांच्यात झाले होते. 300 ते 350 तासाहून अधिक बोलणं त्यांच्यात झालं होतं. फक्त आधी ओळख नाही तर सतत संपर्क दिसत होता. त्यांचा तपास आधीच गडद झाला. लोकेशन डेटा तपासला गेला. त्या दिवशी ते तिघेही एकाच ठिकाणी होते हे स्पष्ट झालं. म्हणजे चेतनचा त्या ठिकाणी असणं हा योगायोग नव्हता. पोलिसांनी सियाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती शांत होती. तिने एकच गोष्ट सांगितली, तो पाय घसरून पडला. तिच्या आवाजात दुःख होतं, पण पोलिसांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. चौकशी पुढे चालू राहिली. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले गेले आणि हळूहळू तिच्या उत्तरांमध्ये फरक दिसायला लागला. काही गोष्टी जुळत नव्हत्या. वेळ, जागा, घटना सगळ्यात थोडे थोडे बदल दिसत होते. आता संशय खात्रीत बदलायला लागला होता. चेतनलाही ताब्यात घेण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू झाली. आणि इथे तर अजूनच गोंधळ उडला. त्यांच्या उत्तरांमध्ये आणि सियाच्या त्या उत्तरामध्ये फरक होता. तिघांची ही कथा सारखी नव्हती. पोलिसांनी दोघांचेही कॉल रेकॉर्ड्स, मेसेज आणि डिजिटल पुरावे एकत्र जोडवायला सुरुवात केली. आणि एक करून एक सगळेच तुकडे जोडायला लागले. आता चित्र स्पष्ट होतं. ही घटना अपघात नव्हती. ही एक योजना होती आणि त्या योजनेत 2 लोक सहभागी होते, सिया आणि तिचा प्रियकर चेतन. पुरावे समोर ठेवले गेले, प्रश्न विचारले गेले आणि आता त्यांच्याकडे लपवण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं शांतपणा कमी होत होतं आणि भीती वाढत होती. त्या दिवशी लोहगडावर जे घडलं ते फक्त एक चूक नव्हती, तो एक निर्णय होता. आणि त्या निर्णयाला सत्य आता बाहेर येत होतं. पोलिसांनी केस अपघातवरून खूनमध्ये बदलली. एक साधा वाटणारा केस आता महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील गुन्हा बनला होता. मीडिया, लोक, सोशल मीडिया सगळीकडे एकच चर्चा. ज्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की असं एका व्यक्तीने इतका मोठा निर्णय घेणं, एखाद्याचा जीव घेण्या इतपत परिस्थिती तयार होत. तपासात समोर आलेल्या गोष्टींनुसार सिया आणि चेतन यांच्यातील नातं हे सगळ्यांचंच केंद्र होतं. सिया आधीपासूनच चेतनसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण कुटुंबाच्या दबावामुळे तिचं लग्न केतनसोबत ठरलं. इथेच तिचं आयुष्य 2 भागात विभागलं गेलं. एक बाजू कुटुंब, समाज, जबाबदारी आणि दुसरी बाजू प्रेम, भावना, गुपित. ती नाही म्हणू शकली असती तर सगळं सत्य सांगू शकली असती. हे लग्न थांबवू शकली असती, पण तिने तो मार्ग निवडला नाही. का? कदाचित भीती, कदाचित स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची तयारी नव्हती. आणि मग तिने निवडला एक असा मार्ग जो कायमचा सर्व काही संपवून टाकणारा होता. चेतनलाही या सगळ्यात सहभागी झाला.
दोघांनी मिळून एक असा प्लॅन तयार केला ज्याचा शेवट फक्त एक निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूत होणार होता. केतन त्यांच्या या सगळ्यात काहीच दोष नव्हता. जो फक्त विश्वास ठेवत होता, जो फक्त एक साधं आनंद आयुष्य जगू पाहत होता, तो या सगळ्यांना बळी ठरला. पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केले. कॉल्स, रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, चौकशी आणि शेवटी सत्य समोर आलं. अपघातावरून खून म्हणून नोंदवणी केली गेली. सिया आणि चेतनला अटकही झाली. आता पुढे न्यायालयात काय होईल, कोणाची शिक्षा होईल हे वेळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जे झालं ते कधीच परत सुधारता येणार नाही. एका कुटुंबाचा मुलगा गेला, एका आई वडिलांचं आयुष्य बदललं आणि एका चुकीच्या निर्णयाने अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. ही फक्त एक क्राईम स्टोरी नाही, ही एका चुकीच्या निर्णयाची, एक लपलेल्या सत्याची आणि तुटलेल्या विश्वासाची कथा आहे. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला दोन रस्ते दिसतात, एक सत्याचा आणि एक सोपा वाटणारा. खोटेपणाचा सत्याचा मार्ग कठीण असतो, त्यात प्रश्न असतात, लोकांची तोंडं असतात, थोडी बदनामी असते, पण शेवटी मन शांत राहतं. आणि दुसरा मार्ग सुरुवातीला खूप सोपा वाटतो, कोणी जाणार नाही, सगळं काही ठीक होईल असा भास देतो, पण हळूहळू तोच मार्ग आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. इथेही तसंच झालं. एक नाही बोलणं अवघड वाटलं, एक सत्य सांगणं जड गेलं आणि एका निर्णयाने एका निष्पाप माणसाचा जीव गेला. विचार करा, जर त्यावेळी फक्त एक प्रामाणिक निर्णय घेतला असता तर आज किती आयुष्य वाचली असती. एका आईचा मुलगा आज जिवंत असता, एका घरात दिवा अजून पेटत असता आणि काही लोक गुन्हेगार बनण्यापासून वाचले असते. आपण अनेकदा म्हणतो लोक काय म्हणतील, पण कधी विचार केलाय की लोक काही दिवसच बोलतात, पण आपले निर्णय आयुष्यभर परिणाम देतात. म्हणूनच नातं जपायचं असेल तर सत्यावर उभं राहा. प्रेम खरं असेल तर त्यात धाडस असू द्या. आणि लग्न, नातं, जबाबदारी या गोष्टी कधीच जबरदस्तीने टिकत नाहीत. म्हणून चुकीचं नाही खोटं जगणं आणि कोणाचा जीव घेणं हे चुकीचं आहे. ही कथा आपल्याला शिकवते, विश्वास हा खूप मोठा शब्द आहे. तो एकदा तुटला की फक्त नातं नाही, आयुष्यही तुटतं. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत कितीही प्रेशर असो, सत्य लपवू नका, चुकीचा मार्ग अजिबात निवडू नका आणि कुणाच्याही आयुष्याची असं खेळू नका. कारण एक चुकीचा निर्णय फक्त एक क्षण घेतो, पण त्याची शिक्षा पूर्ण आयुष्यभर चालते. बाकी कीर्तनसोबत जे झालं ते फार वाईट झालं. देव त्याच्या आत्म्यास शांती देऊ, पण त्याची हत्यारी, त्याची होणारी ती बायको सिया व तिचा प्रियकर चेतन यांना काय शिक्षा व्हायला हवी, खाली कमेंट करून नक्की सांगा. कीर्तनला न्याय मिळायला हवा म्हणून. आणि जर सेम मागे घडलेल्या त्या राजा रघुवंशीच्या केसमध्ये त्या सोनम रघुवंशीला आजपर्यंत शिक्षा झाली असती तर कदाचित ही घटना पुढे घडलीच नसते. वेळेत शिक्षा झाली तर गुन्हे घडणं नक्कीच कमी होतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.